काय यार, आता काही करून काउंटर अटॅक करावा लागणार. संजू यार प्लीज गप. चल आकाश. एक काम कर, तू फ्री किक घे, मी स्पॉटवर. ठीक आहे. मेरी जान, इज्जत वाचवलीस तू यार, इज्जत वाचवलीस तू. तू काय सायकल किक मारले भावड्या, काय सायकल किक मारलीस यार. मी तर म्हणतो तुझ्या ना पाय धुवून दारू प्यायला पाहिजे. काय बोलतो सफिक भाई? बर तू बर. ए भावांनो, सो तुम्ही आता सगळे एक्स स्टुडंट झाले. आता तुमचा बोरिया बिस्तरा बांधायचा आणि निघायचं. त्या बिचाऱ्या पोरांना रूम द्या यार त्यांची. ए संजय, ए अक्की थांब. ही कॉलेजची 5 वर्ष आहेत ना, कधी संपले कळलंच नाही यार. आमची 5, तुझी 8. 3 वर्ष नापास झाला. कॉलेजची वर्ष आणि काकांच्या डोक्यावरचे केस कधी गेले कळलंच नाही. अगं सिरियसली, याला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, काय पीक होतं शेतीला. आता मग दुष्काळ पडलाय. अगं हसते काय. ए भाई बस कर ना आता. ए श्री, तू सांगा याला, नाही तर बस मी काय करतो. त्याला सांग, नाहीतर ना, नाहीतर हा रडतो. काय तू नको ना उगाच. चाललो कुठे चालला तू? इकडे. काय बोलला बघितलं मला तू? माझा ऐक, तसाच गोड दिसतो. क्यूट मस्त. काय दिसतो? तू जा पी, आणखीन पी. जा ना. गोड दिसतो, गोड. समजूत काढलीस ना. माझी तायडी ग ती, माझी लाडकी ग ती, माझी तर दुसरी आहे ती. शफिक भाई, तन्मय तुला काय पाहिजे? अरे तन्मय, ए रुसतो काय तू? जाणच तू आपली. तन्मय स्ट्रॉंग स्ट्रॉंग स्ट्रॉंग. आकाश बस ना आता. पिऊ दे ग. काय माहिती परत आपण सगळे असे एकत्र कधी बसणार आहेत. ओके वेट, आय हॅव एन आयडिया. ट्रूथ or dare? डेअर कर. हॅलो बाबू, कुठे आहेस तू?
हॅलो बेबी. कधीपासून वाट बघते तुझ्या फोनची मी. तनू चल ना बेबी. कोणाबरोबर आहेस तू तन्मय? कुठल्या मुलीचा आवाज येतोय हा? बेबी वी आर वेटिंग. तन्मय खरं सांग तू कोणाबरोबर आहेस? यार मला ना राहत नाहीये. तन्मय कोण मुली आहे तुझ्या बरोबर? मला खरं सांग नाही तर आत्ताच्या आत्ता येईन मी तिकडे. अगं बेबी नाहीच दाखवू शकत तू तुला मी. खोटं बोलतोय. परत फोन नको करूस मला. गेट लॉस्ट. येस. साल्याला खरं प्रेम होतं माझं ते. तुमच्याकडे ब्रेकअप झालं माझं. अरे यार हो आम्हाला माहिती आहे तुझं 255 खरं प्रेम होत. न पण सिंगल नाही 55 खरं प्रेम आहे. चल चल नेक्स्ट जाऊ दे चल. ठीक आहे रे बाजूला वा. वा ट्रूथ की डेअर? डेअर. त्याला काय काय पण करेल. काय पण करेला. ट्रुथ घे. ठीक आहे ट्रूथ. आता समज तू मरणार आहेस. समज. अगं आणि तुझ्याकडे 1च मिनिट आहे. तर मग तू कोणाला फोन लावशील? आईला की शिरशेलला? टँग 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 टँग. बघूया काय करतोय. सोपं वाटतं पण कठीण आहे. काय करतोय ट्रूथ. हाय बाबा. स्ट्रेंज आहे ना. ऍक्च्युली आज आपण पहिल्यांदा बोलतोय. ग्रॅज्युएट झालोय मी. मला माहित नाही तुमच्या काय अपेक्षा होत्या, कारण त्या करण्याआधीच तुम्ही मला सोडून गेलात. आणि गेल्या 20 वर्षात बऱ्याचदा असं वाटलं की तुम्ही असायला हवे होता. पण ठीक आहे ठीक आहे, कारण आई होती, नेहमी होती. पण जेव्हा आयुष्यात चांगलं काही घडतं ना, तेव्हा मनात असा विचार येतो की तुम्ही असता तर काय म्हटलं असतं. असो, एक बोलू का? खूप स्वार्थी आहात तुम्ही, खूप. कारण माझ्यासाठी स्वतःच्या काही आठवणीच नाही सोडल्या, आणि उरल्या सुरल्या आईने पुसून टाकल्या. तिचंही बरोबर आहे, कारण जर तुमच्या आठवणी असत्या तर ती स्वतःला खंबीरपणे उभंच करू शकली नसती. तुम्हाला विसरण्याच्या नादात तिने फक्त स्वतःचा विचार केला, माझा नाही. माझं काय? मला तर हेही माहित नाही की तुम्ही कसे दिसायचं. तुमचं जाणं आईने एक्सेप्ट केलं बाबा, पण माझं काय? आजही असं वाटतं की आपला ऐकून घेणारा, आपल्या पाठीवरून विश्वासाचा हात फिरवणारा आपला बाप असला ना की आयुष्य थोडं सोपं होतं, सोपं होतं. ठीक आहे, बाय आता.
ओके बाय. भाव काय खातो रे? म्हणजे म्हणजे आय वॉन्ट अ गुड नाईट किस. मी जातोय. नाही जायचं. शिरी चावी दे. नाही जायचं. नाही मी नाही येणार. चावी दे. अगं नाही. असं काय करतेस? नाही. अगं ऐक नाही, माझं मला चावी kiss पाहिजे. अगं किस काय किस मला चावी दे. नाही, नाही, अगं नाही. असं करू नकोस दे. प्लीज पटकन काही होत नाही. अगं पटकन येईल कोणीतरी. पटकन. कोणी नाही येत का? नाही ना. अगं प्लीज. तुझा फोन वाजतोय. बाबांचा फोन आहे. हॅलो. मी ऑलमोस्ट घराबाहेर पोहोचले आणि ड्रायव्हरला पैसे देते. बरं तुझ्या ड्रायव्हरला घरी घेऊन ये, मला भेटायचं आहे त्याला. अगं ऐक, मी सांगतो. चावी दे मी निघतो. शिट. बाबांनी आपल्याला बघितलं आणि आपल्याला आत बोलवलं. आता लग्न. अगं नाही फक्त भेटायला आत बोलवलंय. चल. भेटायला वेळ लागले का ग? किती वाजलेत? आता कसं आत येऊ मी? नाही मी जातो. दे चावी दे. हे बघ, तू जर का आत्ता आत आला नाहीस ना तर मला विसरायचं आणि मला परत कधीच भेटायचं नाही. थँक्यू सो मच. अरे गप ना, असं नको करू ना अगं, प्लीज. तू नको असं करू बाबा. सॉरी सिरियसली त्यांनी आपल्याला बघितलंय ना आता, सो आपण आत गेलो नाही तर इट विल नॉट लुक राईट. प्लीज अगं पण प्लीज नको. अगं प्लीज. अरे चल ना, चल अगं चल. नको. अगं ऐक माझं. चल ना, काही नाही होत. ऐक. हे, चल बाय. हे थांब. ऐक ना. हाय बाबा. हाय. कधी आलात तुम्ही? काही कळवलं नाही मला. हा ड्रायव्हर. बाबा. अरे तूच म्हणालीस ना बाहेर पैसे देते ड्रायव्हरला. मला वाटलं हा नाही नाही. नाही, हा संजू आहे माझा कॉलेज फ्रेंड. मी फ्रेश होऊन येते. तू बस बस बस. येस. थँक्यू. तू काय घेणार? चहा कॉफी? नो सर थँक्यू. मग नो सर. का रे पीत नाहीस? नो सर. का म्हणजे पीत नाहीस की सोडलीस? पितच नाही सर. अरे वा. का पण का पीत नाहीस? ॲक्च्युली आईला प्रॉमिस दिलंय की दारू सिगरेटला कधी हात नाही लावणार. गुड गुड. ममाज गुड बॉय. चेस. वडील काय करतात? ही इज नो मोर सर. ओ सॉरी. इट्स ओके. बाय द वे लास्ट सेमिस्टरला तुझं पर्सेंटेज किती आहे? नाही, आय शुड नो वेदर माय चाइल्ड इज इन गुड कंपनी. राईट सर. 92%. इम्प्रेसिव्ह. थँक्यू. ये मी तुला आमच्या पूर्वजांची ओळख करून देतो. बॉयफ्रेंड कोणाचा आहे? हे आहेत ना, हे शिरीषाचे आजोबा यशवंत पाटील. काय देखणे होते. उंच गोरे. स्वातंत्र्य सेनानी होते आणि लॉयर बाय प्रोफेशन. अच्छा. हे माझे आजोबा देमाजी पाटील. हे पण एकदम रुबाबदार होत्या. तत्ववादी, निर्व्यसनी. खरं सांगू का, मला हे सगळं ऑकवर्ड होत आहे. कारण काय, माझ्या मुलीने पहिल्यांदाच कुठल्या तरी मित्राला वगैरे घरी आणलंय आणि ती इतकी खुश दिसते ना, मलाही बरं वाटलं. तशी थोडीशी हायपर आहे ती,
म्हणजे तुमच्या भाषेत सटक वगैरे. माहिती आहे सर. बट आय थिंक यू विल मॅनेज. करशील ना? हो सर. जेवून जा. नाही नको सर, आधीच खूप उशीर झालाय. ठीक आहे. गुड चॉईस. कसं आहेस दादा? जकास. ऑलिम्पिकची तयारी वाटत. 5 किती? 5 8. काय पण काय. 9. 6:30. चांगलीच बॅचलर यावर्षी. आय थिंक वी शुड गो अँड इंट्रोड्यूस अवरसेल्फ. या या या. त्यांना काही सिलेबस मध्ये अडचण तर नाही ना. ॲज अ सिनियर इट्स अवर ड्युटी. Yes. यू नो. एक्सक्यूज मी. येस सर. विच बॅच? फर्स्ट इयर. नाव. तू नाही, तू. समीरा निगम. समीरा निगम. नाईस ना. ओ काका, जरा दमानं. वय काय आणि बोलताय काय? सोडा आता हे धंदे. गो. ओके काका, म्हणजे सर. काय? ऐक ना संजू, हे सगळं ना आपल्यात ठीक आहे. काल पण तू असंच केलंस. अवंतिका नवीन आहे आपल्यात आणि तिच्या समोर तुम्हाला. तुझा इगो हट झाला? हो होतोय, म्हणून बोलतो. नको बोलूस. बोलणार. ए भाई, मी सांगतोय, नाही आवडत आपल्याला. मग मी काय करू? ए भाई, जरा सावकाश. कशाला मनावर घेतो त्याचं? मस्करी करतो ना तो. अरे आपल्यात ठीक आहे रे. आता सगळ्यांसमोर काढायला लागलाय. हे बघ, तुझ्याकडे जे काय आहे ना, हा चेहरा, ही हाईट, इट्स ऑल जेनेटिक्स. समजलं ना? हा, याचा माज नको दाखवू. हे सगळं तुला मिळालेलं आहे. लक्षात ठेव. ए भावा, माजोरडा. तू कशाला सिरियसली घेतो? तो मस्करी करतोय ना. अशी मस्करी? ए संजू, तू सॉरी बोल. बोल. बोल बोल. ह्याला सांग. हा, ए संजू. घे. ऐक ऐक. तन्मय, तन्मय ऐक. तन्मय ऐक. संजूचं पत्र आहे. थँक्यू. चल 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 चल. शिव्या पडायच्या आधी निघू. चल चल चल. आणि ते पण आवडून घे. आणि ती बॅग घेऊन चल लवकर. चल, बाकी सगळं घेतलंय रे मी. चल चल चल. सर, तुमचं पत्र आलंय. हो हो हो. वाच मग. वाच मग. हे आ? तू वाच. मी दे. प्रिय संजू, असं लिहिलंय इथे. नीट वाच, नीट वाच. मॅचसाठी ऑल द बेस्ट. मला माहिती आहे तू चांगलाच खेळशील, पण तरीही खरं सांगू का, तुला लपून छपून खेळताना बघायचा कंटाळा आलाय रे. आता एकदा जवळून खेळताना बघायचंय. आणि ऐक, तुला अटॅकिंग पोझिशनच सूट करते. कशाला उगाच डिफेन्स करायला जातोस? संपलं?
नाही नाही नाही, हाय हाय हाय. मग वाच. आणि बापाने शिकवलेले स्किल्स विसरू नकोस. यात लिहिले लिहिले. पुढे वाच. तू लहान असताना पहिली गोष्ट जी मी तुला दिली होती तो फुटबॉल होता. आणि लक्षात ठेव हे पण आहे. कोणी केलं हे? मला नाही माहित. निघा. चल. आणि ऐक, हा तू पण ऐक, मोठ्याने बोलायला लावू नकोस. ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. हो. जा. आम्ही बाहेर जाऊ. थांबताय? नाही नाही नाही, चल 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 लवकर. Come on, Tanvi, you can do this. You can do this. You can do this. बोला. कॉंग्रॅट्स मॅचसाठी. थँक्यू. मला माहिती होतं तूच जिंकणार. आजपर्यंत कधी हरलोय का? हो. नाही. काय झालं? असं का बघतेस? तू ठीक आहेस ना संजू? मला काय होणार आहे? नाही म्हणजे तू जरा डिस्टर्ब वाटतोयस म्हणून विचारलं. मी हो. नाही अगं, मी एकदम फर्स्ट क्लास आहे. तू बोल. तुला माहिती आहे ना, तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाहीस. अगं पण मी खोटं बोलत नाहीये. मला काय होणार आहे? नक्की? हो अगं. ओके गुड. ओके. बाप रे, लवकर सोडलंस मला. नाही तर कधी कधी इतका फोर्स करतेस. मग कधी येणार आहेस तू घरी? बापरे, डायरेक्ट टॉपिक चेंज. सांग ना, कधी येणार आहेस? झालं अगं, आत्ता कॉलेज संपलंय. थोडे दिवस आराम करतो, मग येईन. म्हणजे तू उद्या नाही येणार आहेस संजू? उद्या? उद्या कशाला? तुला पत्र मिळालं? तुला कसं माहित या पत्राबद्दल? आई, तू वाचलंस का ते पत्र? नाही आई, मला आधी सांग, तुला कसं माहित या पत्राबद्दल? कारण ते पत्र तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी लिहिलंय. बरं, अजून? अजून काही नाही. परत शाळा घेतेस ना माझी? संजू नाही, ते पत्र त्यांनीच तुला पाठवलंय. काय बोलते सगळं? आणि बाबांवरनं काय मस्करी करतेस? नाही नाही, मी चेष्टा नाही करत आहे. तू उद्या ये ना संजू, त्यांना तुला भेटायचंय. कोणाला? अरे तुझ्या बाबांना. काय यार सारखं बाबा बाबा, काय चाललंय? संजू तू खूप गोंधळला असशील, तुला खूप प्रश्न पडले असतील. आई आता खूप झाला, तू माझी खूप मस्करी करतेस. तुझी शपथ संजू, मी अजिबात मस्करी करत नाहीये. उद्या भेटू, नीट ये. हं, बाय. आई, आई. तुला आणि कळायला होय?
बारीक बारीक गोष्टींवर काय चिडतं रे? हा? दोस्ती अशी असते होय. आणि हे बघ, आता मी सांगितलं तेवढंच करायचं. हं? बाकी मी सांभाळतो. कळलं? हा चल ठीक आहे. चल. संजय सॉरी अरे, रागाच्या भरात बोललो. अरे सॉरी ना डार्लिंग, बस का आता. आता एवढा रागावणार माझ्यावर? हा चल मिठी दे मला प्लीज यार. आता मित्राला मिठी पण नाही देणार तू? दे ना यार संजू. ए बोललो ना प्लीज प्लीज. अरे तू एवढा काय रागवतो? मिठी दे आणि संपव. चल प्लीज यार प्लीज. दे ना यार अरे मिठी दे ना. तन्मय, तन्मय ऐक माझं. तन्मय. आज काही माझा बर्थडे नाहीये. जाने मान बर्थडे कसला घेऊन बसली आहेस? अपना लड़का कल फुटबॉल मैच जीता है ना, ये उसी का सेलिब्रेशन है. पण संजू हवा होता की नाही आपल्या बरोबर सेलिब्रेशनला? आता मी इथे असताना तो कसा काय असणार? काही बोलते मी प्लेट्स आणतो. प्लेट्स. अगं तन्वी तुला सांगतो कसली जबरदस्त मॅच झाली माहितीये. मी सगळी खबर काढली. अख्ख्या ग्राउंडवर फक्त एकच आवाज होता, संजू संजू. आणि लास्ट गोल तर कसला मारलाय लेकाने. आखिर लड़का किसका है? वामन सरपोतदार का. तन्वी आपण खरंच तिकडे जर गेलो असतो ना आणि मॅच बघितली असती तर कसली मज्जा आली असती माहितीये. डोंट वरी, पुढच्या वेळीपासून ना आपण स्टेडियम मध्ये बसून प्रत्येक मॅच बघूया लाईव्ह आणि दणकून चिअरिंग करूया. असं काय बघताय? केक कापताय ना? एक मिनिट कसं काय शक्य आहे? आपण तिकडे गेलो आणि त्याने मला बघितलं तर काय? बघितलं तर बघितलं. घेतलीस काय? घेतली असती तर बरं झालं असतं. एवढं रडू तरी आलं नसतं मला. म्हणजे अगं आई, अगं माझी आई, ही पत्र तुला कुठे सापडली? बरं झालं ना सापडली. तुम्ही संजूला लिहिलेली सगळी पत्र मी वाचली. एक मिनिट आपलं ठरलं होतं ना की तू ही पत्र नाही वाचायचीस. मी तुमची बायको आहे आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीवर माझाही हक्क आहे. तुम्ही ना ही पत्र संजूला आधीच पाठवायला हवी होती. किती त्रास झालाय तुम्हाला ते कळलं असतं त्याला. ऐका ना, तुम्ही लिहिलेलं शेवटचं पत्र मला वाचून दाखवा ना. नाही वाचणार मी. प्लीज. मी नाही वाचणार. माझी शपथ आहे. तुझी शपथ ना एक दिवस माझा जीव घेणार आहे. हे नाहीये.
कुठे आहे शेवटचं पत्र? कुठे गेलं? नाही सापडणार. का? कारण हं? तुम्ही लिहिलेलं शेवटचं पत्र हं? मी संजूला पोस्ट केलंय. हं? तू वेडी झालीयस का? थांबव, पत्र थांबव, आधी ते पत्र थांबव. थांबवू शकत नाही. का? कारण ते पत्र संजूला मिळालंय आणि तो आपल्याला भेटायला उद्या घरी येतोय. काय? अहो अहो, सगळं संपलं, सगळं संपलं, संपलं सगळं. वामन, वाट लागली. संजू येणार, सगळा घोळ होणार. वामन गेलास रे बाबा. अहो हा, आत्तापासून कशाला लपून बसताय? तो उद्या येणार आहे. लपत नाहीये मी, सुटकेस काढतोय. कशाला? कशाला? कशाला म्हणजे मी आत्ताच्या आता हे घर सोडून चाललोय. आपल्या दोघांचं ठरलं होतं ना की त्याला माझ्याबद्दल काहीही कळता कामा नये आणि तू परस्पर पत्र पाठवून मोकळी झालीस. ह्याला काय अर्थ आहे? मी ना आज नंतर ह्या घराकडे ढुंकून सुद्धा बघणार नाहीये. तू बस एकटीच घरामध्ये. तो उद्या येणार आहे आणि तू मला आत्ता सांगतेस? हे पटतंय का तुला? नेहमी नेहमी स्वतःची मनमानी करतेस तू. हा, माझं काही आहे का नाही ते? काय? किती दिवस लपायचं आपण? 17 वर्षापूर्वी असेच आम्हाला सोडून पळून गेला होतात. अहो आता मोठा झालाय तो आणि बाहेरच्या कुणाकडून कळण्यापेक्षा आपण सांगणं ही आपली जबाबदारी नाहीये का? तुम्ही कशाला घाबरताय? मी आहे ना. अगं पण तू अचानक त्याला असं बोलावलंस. ए ऐक ना, ऐक ना तनू, प्लीज त्याला थांबव. प्लीज प्लीज प्लीज. मला अजून वेळ हवाय ग. मी अजून रेडी नाहीये. तुम्ही कधीच रेडी नसणार आहात. मी जेव्हा केव्हा हा विषय काढते तेव्हा तुम्ही हुशारीने टाळता, म्हणून मला ही स्टेप घ्यावी लागली. अगं पण मला एकदा तरी विचारायचंच ना. वाट लागली, सगळी वाट लागली. तू बाजूला हो. अहो अहो, तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला एकट्यालाच असं टेन्शन आलंय का? मला नसेल नर्वस वाटलं? तुम्हाला माहितीये त्याला फोन केला तर मला कळे ना कसं सांगू त्याला. पण मी सांगितलं. त्याचा पण विश्वास बसत नव्हता माहितीये. काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. देवाला माहित. हाय. मी बाहेर आहे. मग अगं मी तुझ्या घराच्या बाहेर आहे. एक मिनिट, तू माझ्या घराच्या बाहेर? तू मेन एंट्रन्सला आहे आता? दरवाजाच्या बाहेर आहे शिरी. थांब थांब थांब, मी आले बाय बाय बाय. हाय. मी आत येऊ का जरा? हो सॉरी सॉरी. मला मिस करत होतास म्हणून आलास ना? थँक्यू. का? आपल्या रिलेशनशिपला ना 3 वर्ष झाली आणि तू पहिल्यांदा इतकं छान रोमॅन्टिक वागलास. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. फक्त बोलायचं? हो. का? रात्रीचे 2 वाजले. तू तुझ्या गर्लफ्रेंडच्या बेडरूम मध्येस. तेही तिच्या घरच्यांना काहीच कल्पना नाहीये. तिला काही ऑब्जेक्शन नाहीये. तुला फक्त महत्वाचं बोलायचं.
ओके सॉरी 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 सिरियस सांग काय झालं. काय सांगणार आहेस का काय झालं. माझे बाबा जिवंत आहेत. मुलं डोळ्यासमोर असतानाही कधी मोठी होतात ते समजत नाही ग. वर्ष किती पटापटा निघून गेली नाही. मला तर एक एक दिवस वर्षासारखा वाटायचा. संजू इथे असला की मी तुम्हाला मिस करायचे आणि तुम्ही इथे असला की जीव संजूसाठी तुटायचा. मला तर वाटतं संजूनी खूप वेळ घेतला मोठं व्हायला. ऐक ना, मला अजूनही भीती वाटते. म्हणजे तो उद्या माझ्या समोर येणार आहे. तू उद्या संजीवला त्याला सांग ना मी अशीच गंमत केली म्हणून. ठीक आहे. हां हां मी निघतो. हां ओके जातो मी. जा बाय. जाताना कप पण न्या. हा दिवस बघायलाच तर मी एवढी धडपड केली की आपली फॅमिली एकत्र असावी, आपण तिघांनी एकत्र असावं. पण कशाला. राहू दे. तुम्ही जा तुम्ही जा. तुझे बाबा ना गँगस्टर किंवा सिक्रेट एजंट असावेत. अरे असेच असतात हे लोक. आपली आयडेंटिटी ना लपवून ठेवतात आणि इतके सिक्रेटिव्ह असतात ना की त्यांच्या फॅमिलीला पण माहिती नसतं की नक्की यांचं मिशन काय आहे. काय फालतूगिरी लावलीस. इथे मी टेन्शन मध्ये आहे आणि तुला मस्करी सुचते. संजू का टेन्शन मध्ये आहेस तू. हो गए हो कि मैं और बोलूं. ओके
सर्वांनी. वेलकम होम. कुठे आहेत ते? अरे आहेत ना, घरात तर ये. इथे तर कोणीच नाहीये. बसलेत ना, ये भेट. संजू, तुझे बाबा. ओ गॉड. अरे यार, हे काय आहे? कोण आहे हा? तुझा ना सेन्स ऑफ ह्युमर खूप वेळ होत चाललाय. संजू, हसतोयस काय? अरे मग काय करू? मी माझा कॅम्पस इंटरव्ह्यू सोडून आलोय तुझ्या एका कॉलवर. काल रात्री माझी काय अवस्था होती ना, माझं मला माहित. एका पॉइंटला मला हे सगळं खरं वाटायला लागलं होतं. अरे खरंच आहे. काय खरं आहे हे? आणि काय ग, तू माझी खोटी शपथ घेतलीस हा ह्याच्यासाठी? बॅग एवढा आहे ग? कुठे शोधून आणलं त्याला? आय एम सॉरी. आय एम सॉरी. हाय, आय एम संजू. एक मिनिट, तुला हिने सांगितलंय ना की तुला इथे काय म्हणून बोलवलंय? हा, सांगितलंयस ना तू? नाही तर विचारायला असं वाटेल की उगाच मी त्याच्या तोंडात हसतोय. संजू प्लीज, हसू नकोस. मग काय करू? तू जे वागतेस ना त्यामुळे हसूच येते अगं. मित्रा मित्रा, सॉरी. तू जा. होय, जा ना आता, की कडेवर घेऊन जाऊ? असं बोलू नकोस संजू. मग काय करू? हे बाबा आहेत तुझे. हे बाबा आहेत. बाबा, आई, ठेवलाय ना चहा? होतोय. अगं मला अवॉइड करणं बंद कर. बोल काहीतरी. काय बोलू? का खोटं बोलतेस तू? मी खोटं बोलत नाहीये. म्हणजे हा माणूस माझा बाप आहे असं म्हणायचंय तुला? हळू बोल. हा ठीक आहे, पण हे सगळं अचानक काय आहे? कोण आहे हा? तू खूप वेळा प्रश्न विचारलेस म्हणून माझं उत्तर बदलणार नाहीये. अगं तू काय बोलतेस? कळतंय का तुला? जरा गाळणं दे ना मला.
हे घे. हा. आणि प्लीज हे थांबव. नकोय तुला चहा? अगं असं कॅज्युअली वागणं थांबव. एक तर मला काही कळत नाहीये. एक मिनिट, तुम्ही चहा घ्याल ना? हो नको. अरे मी तर घेणार आहे. तू त्याला अशी का हाक मारतेस? मग नवऱ्याला कशी हाक मारतात? माझे मिस्टर आहेत ते. अच्छा, मग तुझे हे मिस्टर, माझा बाप इतकी वर्ष कुठे होता? ते इथेच होते, फक्त तुला माहिती नव्हतं. म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट, लहानपणापासून तुम्हाला जे काही सांगितलंस ते सगळं खोटं होतं आणि हे खरं आहे. हे बघ, 21 वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं, पण काही कारणामुळे आम्हाला ते तुझ्यापासून लपवून ठेवावं लागलं. पण हे खरं आहे की तू त्यांचाच मुलगा आहेस, म्हणजे आमच्या दोघांचा. आई अगं, जरा नीट बघ माझ्याकडे. हा माझा बाप आहे असं म्हणतेस तू? हळू बोल. बरं, या अशा माणसाशी का लग्न केलंस तू? काय आहे ना, तू बाईक वरून आलायस बेळगावहून, डोक्यात वारं गेलंय तुझ्या. जरा शांत हो, आपण बसू आणि बोलू. चहा घे, मी यांच्या बरोबर घेते. अगं आई, काय मग कोण आहेत? अंडरवर्ल्ड डॉन की सिक्रेट एजंट? हॅलो संजू, नऊ 5 चाल ना यार, कपरे.
हॅलो. भावा तुम्हाला कुठला संजूचा फोन आलाय का? कोण संजू? मी कोण संजू बिंजूला ओळखत नाही. अरे यार तू अक्क्याला फोन दे. हॅलो. हॅलो अक्क्या, तुम्हाला कोणाला संजूचा फोन आलाय का? अगं नाही ना, परवापासून आम्ही बी कॉल करतो त्याला. त्याचं ते लेटर आलं ना प्लेसमेंटचं, फोनच लागत नाही त्याचा. अरे यार निदान मला तरी फोन करायला पाहिजे होता ना. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. आमचा काय कॉन्टॅक्ट झाला की लगेच तुला सांगतो. हा मला लगेच फोन कर. मी तुला करतो, फोन करतो. हा चल, बाय बाय. अरे बाय. हाय. हा माझा लहानपणीचा टी शर्ट आहे ना? हो, पण आता तुझे बाबा घालतात. तू नक्की येणार नाही? ओ सॉरी. अरे संजू, चल ना. मी बोलतो ना संजूशी. हे बघ, आपण एकदाच काय ते सॉल्व्ह करून टाकू. जा ना. त्याला नाही तर मला पण इंटरेस्ट नाही. निघ तू. तुझ्यात बी काय कमी इगो नाही, समजलं ना? दोघांमध्ये माझं मरण करून ठेवलंय, एक दिन लावून. बरं ऐक, चल. मी येत नाहीये. त्याला सांग वैद्य सरांनी कॉल करायला सांगितलंय आणि सांग की प्लेसमेंट चुकवू नकोस. पॅकेज चांगलं येतात. आणि हां, हे घे, यात लेटर आणि कुंदा आहे, दे त्याला. डिवोर्स पेपर बी दे, साईन करून घेऊन येतो. हे घे आणि निघ. हे घे, चाल. कोण आहे? मी आहे. हाय आकाश. हाय, कशी आहेस तन्वी मावशी? अरे मी मस्त आहे. तू काय म्हणतोय, सरप्राईजच दिलंस. मावशी, संजू आहे ना घरी? आहे ना. तू काय बेळगावून येतेस डायरेक्ट? हा, जरा गडबड होती. हे बघ, मी नवीन बोन्साय करतेय. मस्त आहे. जाताना तुझ्या आईसाठी देते. हा चालेल. ये. इकडे यायचं तुम्ही पाहिजे नव्हतं. वाव, भूक लागली असेल ना तुला. हा जरा. तू इथे काय करतोयस? बोन्साईचं झाड पाहायला आलो होतो. अरे असं काय? आणि तू काही बोलला नाहीस आकाश आम्हाला भेटायला येणार आहे म्हणून? नाही ते इथे इथे बस. इथे नाही, ते ऍक्च्युली आमचा अचानक प्लॅन ठरला ना, त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला म्हणजे अरे आम्हाला म्हणजे मला आणि आम्हाला याच्या- म्हणजे आई आणि मी. आम्ही दोघेच राहतो ना या घरात. म्हणजे आम्हाला कळवलं नाही की तू येणार आहेस असं. तू बस ना, रिलॅक्स बस. नाही, ऍक्च्युली मी ते संजूला इंटरव्ह्यूचं कॉल लेटर द्यायला आलो होतो, ओ म्हणून जरा गडबड केली. ग्रेट. आणि मावशी, तुझ्यासाठी कुंदा बी आणलाय. अरे कशाला? नाही, मागच्या टायमाला विसरलो होतो ना, मग या टायमाला कुंदा आधी बॅगेत भरला आणि मग कपडे घातले. त्यापेक्षा रिझल्ट झाल्यावर पेढेच दिले असतेस. नाही, रिझल्टचं जरा प्रेशर आहे. कशाला टेन्शन घेतोस? काय म्हणतायत आई बाबा? आई बाबा बरे आहेत. आईला सांग विचारले म्हणून. काय? हा सांग तुम्ही. जेवायला तर तू थांब बस, पण आता काय घेशील? चहा, कॉफी? ज्यूस चालेल. हेल्दी ऑप्शन आणतेच. हा. साल्या, आमचे कॉल उचलत नाहीस रे. हा, किती कॉल केले तुला? आमचे सोडते, शिरीषाचे बी नाही उचलत. मी आत्ता फोन करतो तिला, तिच्याशी बोलायचंस तू. अरे कशाला? मी सांगतो म्हणून बोलायचं, कळलं? आणि तू बेळगावला परत येणार आहेस ना? हो. हा. नॉट रिचेबल लागतो रे. काय रे, काय झालं?
असं काय वागतोस तू? नाही काही नाही. अरे पण ए तू बस बस, उठू नकोस, बस. मावशी येतो मी. अरे ज्यूस तरी घे. नाही, पुढच्या टायमाला आलो ना की घेईन मी नक्की. आता उशीर होतोय खूप. अरे येतो. हा, आणि संजू ते लेटर नीट वाच. हा, आणि इंटरव्ह्यूची डेट डोक्यात फिट करून ठेव. आणि आमचे फोन उचल जरा. येतो मावशी. हा, ओके. आणि पोचलो की मेसेज निकळलो तुम्ही. हा हा, कळव कळव. हा, मला कळव. हा, काय चाललंय तुझं? मग काय करू? त्याला कळत नाही अशा वेळेला वरच राहायचं ते. मी बोलतेय तुझ्याशी. काय बोलायचंय आता? बोलायला काही उरलंय का? तू त्यांच्याशी असं वागू शकत नाही संजू. ते वडील आहेत तुझे. तू का थोपवतेस माझ्यावर? का एकटा गेली 21 वर्ष माझ्याशी खोटं बोलत राहिलीस, आणि आता अचानक एके दिवशी या अशा विचित्र माणसाला माझ्यासमोर उभं करतेस आणि म्हणतेस हा तुझा बाप आहे? विचित्र म्हणतोय? हे बघ आई, मला तर अजूनही असं वाटतंय की तू मस्करी करतेस माझी. मला हे पटलेलं नाहीये, आवडलेलंही नाहीये. कळतंय? तन्वी, आलास? ये. तुलाही कळत नाही का? कोणी आलं असेल तर वरच थांबायचं ते. संजू नीट बोल. अगं तन्वी ऐक तुम्ही ना. मध्ये पडू नका. तुम्हाला माहितीये ना हा कसा वागलाय? अगं तसं नाहीये, जरा ऐक ना माझं. ए ऐक ना, तू जा ना. आम्ही बघू आमचं काय ते. तू जा. नाही, तुमचं तुम्ही बघा. हा बघतो. फक्त दारात कोणीतरी आलंय तेवढं बघा. ऐक ना, हे तुझे बाबा आहेत. एवढंसे सिक्रेट एजंट, किती क्यूट. तू जरा शांत बसशील का? एकदा तुम्हाला बरेच दिवस भेटला नाही आणि असं बोलणार का माझ्याशी? तू बाहेर भेट ना बघ. सॉरी. आकाश भेटला का? आत्ताच गेला इथनं? नाही नाही. सेम कॉलेज? हो. तन्मय माहितीये, आकाश माहितीये, तुझ्याबद्दल कधी बोलला नाही. तू आईला सांगितलं नाही आहेस आपल्याबद्दल? आय मीन माझ्याबद्दल काही बोलला नाहीये का हा? कॉलेजला आहे माझ्या बरोबर, फ्रेंड आहे. अच्छा, गंमतच आहे ना. आज अचानक आकाशाला तू आलीस, काही सांगितलंच नाही यांनी आम्हाला. तू पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाहीयेस मला. नाही तसं नाही, त्याला माहितीच नव्हतं ना मी येणार आहे. मी माझ्या मामाकडे आले ॲक्च्युली पुण्यात. तो म्हटलं मामाकडे आलेच आहे तर मग ह्याला पण सरप्राईज देऊ. अच्छा, कुठे राहतो तुझा मामा? टिळक रोड. टिळक रोड. टिळक रोड. इंटरेस्टिंग. हिचा मामा कुठे राहतो ते तुला माहितीये.
बिस्किट घे ना. घे. थँक्यू. मी थोडं बोलू का? हो. संजूला तुम्हाला खूप मिस करायचा. म्हणजे काहीही झालं ना तरी सतत तुमचं नाव घ्यायचा तो. सो थँक्यू सो मच, तुम्ही परत आलात. क्यूट आहे. कपल तुम्ही तुमचं. कपल काय, कॉलेजमध्ये येते एकत्र. अगं माझं म्हणणं. तुला विचारलं कोणी? आणि अप्रुव्हल काय देतोयस? नीट बोलायचं. बस झालाय. जरा शांतपणे आपण नंतर बोलूया. नंतर काय बोलायचंय? बास म्हणजे बास. अरे तुला काय हवंय? तू ठरव. हा की मी? कारण या घरात आम्हा दोघांपैकी फक्त एकच जण राहू शकतो. डिसिजन तुझा आहे. कारण या असल्या माणसाबरोबर राहण्यापेक्षा बाप नसलेला बरा. सॉरी, मी बघते. ओ गॉड. आई काय आहे? कोण आहे हा? बॅग एवढा आहे ग? कुठे शोधून आणलं जरा? कारण या असल्या माणसाबरोबर राहण्यापेक्षा बाप नसलेला बरा. प्रवास हा लांबल्या जणू दिशा थांबून उभा एकटा. ओळखीची हाक कानी दिरात मागतो पुन्हा एकदा. हसण्याचे मार्ग कासे हे कैद जग वेगळे दिसू लागून आधार हवा.
तू काय कुठे ट्रेकला वगैरे चाललायस का? मी तुझ्याशी बोलतेय संजू. हो चाललोय. कुठे ते माहित नाही, पण इथे नक्कीच नाही राहणार आहे. तुला माहितीये संजू, आपल्या दोघांचंच विश्व होतं. एकदा लहान असताना तू माझ्याशी खोटं बोलला होतास आणि मला ते अजिबात आवडलं नव्हतं. मी खूप रागावले आणि रागारागात तुला म्हणाले की जाते मी हे घर सोडून आता. तर मी जाऊ नये म्हणून तू दिवसभर रडत रडत माझ्या मागे फिरत होतास. आणि आता बघ, आता तूच घर सोडून चाललायस. किती पटकन मोठी होतात ना मुलं. आई प्लीज समजून घे यार. मला हे नाही जमत आहे. आणि काय म्हणालीस तू? दोघांचं विश्व होतं. मग मध्येच या तिसऱ्याला कुठून घेऊन आलीस? तुला कळत नाहीये का? मला इथे कम्फर्टेबल नाही वाटत आहे. हा, मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे. मला मान्य आहे, कारण चूक आमचीच आहे ना. पण तरी संजू, मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. माझी एक रिक्वेस्ट आहे संजू. पुढचा 1 महिना तू आमच्या बरोबर राहशील. फक्त 1 महिना संजू. आमच्या बरोबर राहा. आपल्यात काही प्रॉब्लेम आहे असं जाणवू देऊ नकोस. चिडचिड करू नकोस. कारण काय आहे ना, आम्ही सगळं तुझ्यासाठी केलंय संजू. आम्ही दोघांनी. या घरात तुम्हाला दोघांना हसताना आनंदानं राहताना मला बघायचंय. आपण फॅमिली म्हणून राहावं असं मला वाटतंय. हे माझं स्वप्न कधीच खरं होणार नाही मला माहिती आहे. पण तरी पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. हा एक सण, शेवटचा सण आपण एकत्र साजरा करूया. आणि मग तू जा. मी नाही तुला थांबवणार. तू जा. प्लीज संजू, माझं ऐकशील? ओके. हं? ओके. प्रॉमिस? प्रॉमिस. फक्त तू रडू नको सगळं. काय डोळा मारतेस, हसतेस काय?
संजू ना मला रडताना नाही बघू शकत. माझ्या डोळ्यात पाणी आलेलं त्याला अजिबात आवडत नाही. आता सुद्धा कुठून तरी बघत असेल मी रडत नाही. लगेच बघू नका. मला सांग, असं किती दिवस चालणार? आज ना उद्या तू जाणारच ना? तो आपलं घर सोडून कधीच जाणार नाही. म्हणजे? कारण त्यांनी हे घर सोडून जाऊ नये, ही जबाबदारी तुमची आहे. माझी? मी काय करणार? तू बघतेस ना तो कसा वागतोय माझ्याशी. धड बोलतही नाही माझ्याशी तो. हे मला नाही जमणार. नाही जमणार? तुमच्या तोंडी ही भाषा शोभते का? मला पहिल्यांदा भेटायला आलात तेव्हा कसे होतात तुम्ही? तुम्हाला कशाचीच भीती नव्हती, फक्त जिंकण्याचा आत्मविश्वास होता. आयुष्याकडे बघण्याचा एक सुंदर दृष्टिकोन होता. आणि मी त्याच्याच प्रेमात पडले ना. तुम्ही ना संजूचा बाप बनायचा प्रयत्न नका करू. त्याला दाखवून द्या वामन कोण आहे ते. हाय हाय प्रिन्सेस, कशी आहेस? मस्त. बाबा, मला ना ऍक्च्युली तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बोल. संजूचे बाबा आलेत. संजूचे बाबा? पण ते तर जिवंत होते, म्हणजे आहेत. होते आहेत? हाऊ इज इट पॉसिबल? नाही, त्याच्या आईने त्याला सांगितलं नाही एवढे वर्ष. हो, पण त्यात एवढं काय लपवून ठेवण्यासारखं? ऍक्च्युली ते ना थोडे शॉर्ट आहेत. शॉर्ट म्हणजे बुटके? हा. त्यात काय एवढं? आपल्या त्या मिनू मावशीचा नवरा, तो तर तिच्या खांद्याला लागतो. हे कमरेला लागतात. कमरेला? बाबा ड्वॉर्फ आहेत ते. ड्वॉर्फ आहेत. पण मी त्यांना रिसेंटली भेटले, माहितीये, जाम क्यूट आहेत ते. म्हणजे कपल म्हणून ना थोडेसे ऑड दिसतात दोघं, कारण काकू खूपच उंच आहेत आणि हे खूपच स्मॉल आहे. बट आय फील त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे. आय थिंक हेच रिझन असेल की ते ड्वॉर्फ आहेत ना, म्हणून संजूला कोणी सांगितलं नाही एवढे वर्ष. पण संजू खूप वेळ घेतो यार, तो वॉर्मअपच होत नाहीये त्यांच्याशी. बट आय थिंक विल बी फाईन सून. Where are you? काही नाही. ओके ठीक आहे, मी फ्रेश होते. चलो बाय. आई चल, मी निघतो, मला लेट होते. अरे वा, तू असा पण दिसतोस. हे घे. ऑल द बेस्ट. थँक्यू. सगळं घेतलंयस ना? हो. बरं ऐक ना. एक मिनिट. अहो, संजू निघतोय. आता त्याला कशाला बोलवतेस? त्याला आता बास झालं हं, संजू. यापुढे त्यांच्याशी नीट आदराने बोलायचं. त्यांना नीट हाक मार आणि खाली बोलव. काय उशीर होतोय की नाही? हे बघ आई, तू आपलं प्रॉमिस विसरलास. चल हाक मार त्यांना. त्यांना बाबा म्हण ना. तुला माहितीये संजू, लहानपणी तू पहिला शब्द बाबा म्हणाला होतास. हाक मार त्यांना. बाबा. कोण म्हणणार आहे बाबा? बाबा म्हण. म्हण ना. झालं समाधान? आले. जाऊ मी आता, उशीर होतोय मला. हे बघा किती गोड दिसतोय ना. हो. निघू? असं काय, आज तुझा पहिला इंटरव्ह्यू आहे. आई बाबांना नमस्कार कर.
हे जरा अति होतंय. आईबाबांच्या पाया पडण्यात काय अति आहे? ऑल द बेस्ट. अरे यार, अरे रे 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 रे, बाईक पंक्चर झाली का? हो ना. आता काय करायचं? मी काय म्हणते, तुला हे सोडू देत का? आई, राहू दे ना. उगाच लोकांना प्रश्न पडेल कोण कोणाला सोडायला आले. आणि हा हे काय सोडणार मला? मी कॅबने जाईन. आणि कॅब यायला उशीर झाला तर? आई अगं काय बोलतेस तू? हे कसे सोडतील मला? सोडतील. मला ड्रायव्हिंग सीटवर बघून घाबरला नाहीस ना? हा, नाही. घाबरशील. ये. सगळे माझेच कपडे काय वापरता? स्वतःसाठी शॉपिंग वगैरे करत नाही काय? नाही. अरे तुला माहित नसेल, हा टी शर्ट मिस्तर घेतला होता तुझ्या 7वीच्या स्कॉलरशिप एक्झामला. आठवतं का? तुझा पेपर एकदम मस्त गेला होता. तेव्हा तू आईला म्हणाला होतास, आई आई हे माझं लक्की टी शर्ट आहे, हे घातल्यावर ना माझा दिवस ना खूप चांगला जातो. सॉरी सॉरी. अरे आज तुझा इंटरव्ह्यू आहे ना, मग तो चांगला नको का जायला? आता तुला काय होणार नाही म्हणून मी सॉरी. 15 मिनिटात पोहोचलो नाही ना तर ह्या टी शर्ट बद्दलचं माझं मत बदलेल. 15? अरे खूप आहे. खूप झाली. लाव लाव सीट बेल्ट लाव. गरज नाही त्याची. वाटेल, गरज वाटेल. लाव. पाणी? नको. हां. जवळपास प्रत्येक चौकात माणसं उडवली असती तुम्ही. थोडक्यात वाचलोय. अशी गाडी कोण चालवतं? वामन सरपोतदार.
अजून 3 मिनिटं राहिली आहेत. संजू, आता काय आहे? फोल्डर. ऑल द बेस्ट. मे आय कम इन? येस कम. Yes, please come in. हॅलो सर. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो. Please have a seat. थँक्यू. Can I have your CV? या. Thank you. So, Sanjeev Vaman Sarpotdar, tell us something about yourself. आय एम बेसिकली फ्रॉम पुणे. बेळगाव इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी माझं BE कम्प्लीट केलंय. Sanjeev, let me be very honest with you. As part of this profile, we're looking for someone who has an excellent marketing skills. कारण इथे इंडिव्हिज्युअल बेसिसवरती आमच्या क्लायंटशी डील करावं लागतं. ऑफकोर्स तुमचे अकॅडमिक्स इम्प्रेसिव्ह आहेतच. थँक्यू. बट वी आर कीन टू नो हाऊ आर यू गोइंग टू डील विथ आवर क्लायंट्स अँड कलिग्स. शुअर सर. आय विल अश्युअर यू दॅट आय विल गिव्ह यू माय बेस्ट. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगच का? आय वॉन्टेड टू परस्यू मेकॅनिकल इंजिनिअरिंग बिकॉज आय लव्ह मशीन्स. ओके. लहानपणापासूनच मला मशीन्स खूप अट्रॅक्ट करायचे. सो जो माझा इंटरेस्ट होता तेच माझं प्रोफेशन असावं असं मला वाटलं. ह्या फील्डमध्ये तुमचा इंटरेस्ट कसा तयार झाला? तुमचे पेरेंट्स बिलॉंग करतात का या फील्डशी? नाही मॅम. बाय द वे, तुमचे बाबा काय करतात? काय आहे सारखं बाबा? काय चाललंय? माझे बाबा जिवंत आहेत. कसं एक्सेप्ट करू? मिस्टर संजीव, तुमचे बाबा काय करतात? कारण हे असल्या माणसाबरोबर राहण्यापेक्षा पाप नसलेला ते अचानक एक दिवस फोन केला आणि मला सांगते की तुझे बाबा जिवंत. ही इज नो मोर. ओ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. व्हेरी सॉरी. तुम्हाला आमच्या प्रॉडक्ट तू का थोपवतेस माझ्यावर? का? संजीव, तुम्ही आमची वेबसाईट धोकून केली असेल आणि आता अचानक एके दिवशी या अशा विचित्र माणसाला माझ्यासमोर उभं करतेस आणि म्हणतेस हा तुझा बाप आहे. संजीव, व्हॉट हॅपन? एक्सक्यूज मी. आर यू ओके? येस, आय एम फाईन. एनिथिंग रॉंग? थँक्यू. सॉरी. छान आहे ना? हॅपी ब्रह्मकमळ मी ऑर्डर केलंय. संजू कुठे आहे? अगं नाही, तो नाहीये घरी. अच्छा अच्छा. त्याचा आज इंटरव्ह्यू आहे ना, मी त्याचीच वाट बघतीये. बरं बरं. आला तो. सी यू. बाय नेहा. बाय तन्वी. सी यू. हाय संजू. अरे किती वेळ. बाबा कुठे आहेत? आणि कसा झाला इंटरव्ह्यू? नाही देऊ शकलो मी इंटरव्ह्यू. नाही देऊ शकलो. माझं सगळं नीट चाललं होतं यार. आई तू काय करून ठेवलंयस? फोर्स करतेस तू मला. कळतंय ना तुला? तुलाही बोलून काय उपयोग आहे? रादर इथे कोणाला काही बोलून उपयोग नाहीये. कारण माझं नशीब खराब आहे. आई, तू घरातल्या घरात फोन काय करतेस?
तुझे बाबा फाईल विसरून गेलेत. त्यांच्या ऑफिसमध्ये जा आणि त्यांना ही फाईल नेऊन दे. मला माहितीये तू हे सगळं मुद्दाम करतेस. मी जितका त्यांच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय ना तितकंच तू मला. पण तुला जे काही हवंय ना तसं होणार नाहीये. अजून काही दिवस अगं कर तुला काय करायचंय ते. पण मी या घरात थांबणार नाहीये. संजू काय आहे? अरे फाईल तर घेऊन जा ना. तू आता मेसेज पण करतेस? लोकेशन पाठवलंय ऑफिसचं. बाय. एक्सक्यूज मी. येस येस. वामन सरपोतदारांना भेटायचंय. ओके. म्हात्रे काका यांना सरांच्या केबिन पर्यंत घेऊन जा. हो मॅडम. या हा चला माझ्या बरोबर. मॅडम तुम्ही जा. हॅलो या ना सर. दे बस. हे ऑफिस या ऑफिसमध्ये सगळेच लहानपणी मी देवाला नेहमी प्रश्न विचारायचो. मीच का? काय चूक होती माझी? मलाच का असं बनवलंस? उत्तर नंतर मिळालं. जर मी नसतो ना तर कदाचित हे नसते. सर आज अजिंक्याचा बर्थडे. ओ येस येस. चल. हे घ्या. थोडस थोडस. हो सर थोडाच दे. जास्त नको. बोलायचंय? बोल.
ठीक आहे, वाढदिवस आहे म्हणू ना. वर्षभरापूर्वी मी रस्त्यावर पेन विकायचो. काही लोक दुर्लक्ष करून निघून जायचे आणि काही जण तर पेन घ्यायचेच नाहीत, पण पैसे हातावर ठेवून निघून जायचे. मला वाटायचं मी काय भिकारी आहे का? हॅलो, ग्रॅज्युएट आहे मी, समजा क्या. एके दिवशी सिग्नलवर पेन विकत असताना एका मोठ्या गाडीमधून एक माणूस उतरला. मी त्याला विचारलं, पेन हवं का? हां. तो म्हणाला, हो हवं. मी त्याला सांगितलं, एक पेन 5 रुपयाला. त्याने घेतलं. मी म्हटलं, पैसे? पैसे नाही दिले, पण त्याने माझा हात धरला आणि गाडीतून इथे आणलं. मला एकट्यालाच नाही, इथल्या प्रत्येकाला त्याने हात धरून इथे आणलं. त्या समाजातून जिथे आम्हाला अपंग म्हणतात. हल्ली रिस्पेक्टफुली दिव्यांग हा शब्द चिकटवला जातो. रिस्पेक्ट फक्त शब्दात आहे हो, नजरेत नाही. पण रिस्पेक्ट शब्दाचा अर्थ या माणसाने शिकवला. अपंगत्व हे फक्त शरीराचंच असतं, मनाचं नसतं हे यांनी शिकवलं. आम्ही कोणीतरी आहोत हे यांनी शिकवलं. हा माणूस ना आमच्यासाठी आभाळापेक्षाही मोठा आहे. मला वडील नाहीयेत, पण हो, पण असते ना तर तुमच्यासारखे असते. थँक्यू सर, आम्हाला नवीन आयुष्य देण्यासाठी. थँक्यू आमच्या पाठीवर विश्वासाने हात ठेवण्यासाठी. आम्हाला पटवून देण्यासाठी की आम्हीही नॉर्मल आयुष्य जगू शकतो. थँक्यू. आम्हाला पैसे नाही, काम दिल्याबद्दल. थँक्यू सर.
आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी. आई, अगं ऑफिसमध्ये तू मला विचारतोस ना संजू की मी बाबांशी लग्न का केलं, तुझ्यापासून सगळ्या गोष्टी का लपवून ठेवल्या. खरं सांगू, जे काही केलं ना आम्ही ते सगळं फक्त तुझ्यासाठी केलं. माझ्या आयुष्यात एक वळण असं आलं होतं जेव्हा मी पूर्णपणे खचले होते. मला मला कोणाचाच आधार नव्हता. स्वतःला संपवून टाकण्याचा विचार माझ्या डोक्यात घर करून बसला होता. आणि संजू, जेव्हा असा विचार आपल्या डोक्यात येतो ना, तेव्हा त्या विचारापेक्षा ती वेळ, त्या वेळेत आपण नसतो. त्यामुळे ते पाऊल उचलताना कुणीतरी हाक मारून आपल्याला थांबवणं खूप गरजेचं असतं. कोण आहे? शी. हॅलो मॅडम, मायसेल्फ वामन सरपोतदार. मला इन्शुरन्सबद्दल थोडं बोलायचं होतं. मला काही नकोय. खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स आहेत आमच्याकडे. पण आय एम नॉट इंटरेस्टेड. एक ग्लास पाणी मिळेल का प्लीज? इथेच थांबा, देते.
मॅडम थंड नको, साधं चालेल मला. तुम्ही आत कसे आलात? तुम्ही बाहेर वा, बाहेर वा. हे बघा, शांत व्हा. तुम्हाला काय करायचंय? जा इथून, गेट आउट. सॉरी मॅडम, आता मी इथून नाही जाऊ शकत. प्लीज हे नका करू तुम्ही. हे बघा, ऐका माझं. तुम्ही मूर्खात का हो? मी? अहो, आत्महत्या तुम्ही करताय आणि मला मूर्ख म्हणताय. अहो अहो अहो, मी पोलिसांना बोलवीन. प्लीज बोलवा, नाहीतर मी बोलवू का? नाही नाही, नको. हे बघा, माझ्या लक्षात आलंय तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण माझं ऐका. ही वेळ निघून जाऊ दे. मी इथेच बसलोय, आपण बोलूयात का? अहो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? कळतंय मला. काय कळतंय तुम्हाला? हेच की तुम्ही खूप डिप्रेस्ड आहात. तुम्हाला काही गंमत वाटली का? डिप्रेशन म्हणजे काय गंमत? अहो, तुम्ही माझ्याकडे नीट बघा. जे आत्ता वाटतंय ना, ते मला सुद्धा बऱ्याचदा वाटलं. रोज प्रश्न विचारायचो मी देवाला, मीच का? पण कधी उत्तर नाही मिळालं. हो, मग काय केलं तुम्ही? सांगतो. आधी पाणी प्या. हो, बसून प्या, बसून प्या. सावकाश सावकाश. म्हणून म्हणतो मॅडम, तुम्हाला जे वाटतंय ते बोला, बाहेर काढा, मोकळं व्हा. तुम्हाला बरं वाटेल. कदाचित मी तुमची काही मदत करू शकतो. आजपर्यंत मी जे... तू असा विचारच कसा करू शकतेस? का? काय म्हणतील लोक, तू इतकी सुंदर आणि मी असा. वामन, लोक आले नव्हते मला वाचवायला, तुम्ही आला होतात. हे माझं दुसरं आयुष्य आहे आणि ते फक्त तुमच्यामुळे आहे. अगं, खूप ॲडजस्टमेंट करावं लागतील तन्वी. खूप त्रास होईल तुला. सगळं आनंदाने करीन मी. खूप विचार करून मी हा निर्णय घेतलाय. पण तो दिवस, त्या दिवशी माझ्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली असावी कदाचित. तुला सांगितलं होतं ना मी नको जाऊस. तू कशाला गेलास त्यांच्या बरोबर खेळायला? काय झालं? ते काहीही बोलतील. काही नाही, बसमध्ये शाळेच्या मोठी मुलं असतात ना, सगळी दंगामस्ती करत बसतात. बरंच लागलं याला. नाहीतर काय. काही नाही, काळजी करू नका. मी स्वच्छ करतेय जरा. कसं लागलं? काही नाही. हे काय? मी सांगितलं होतं ना, परत त्यांच्याशी खेळायला जायचं नाही. तुम्ही ते कशाला बघताय? राहू दे ना, इकडे द्या. अहो, ती शाळेतली मुलं काहीतरी चिडवतात ना. सांगितलं होतं ना तुला त्रास होईल, आणि हे इथेच थांबणार नाहीये. ह्याचा त्रास याला आयुष्यभर भोगावं लागणार आहे. हे बघा, आपण सगळे मिळून याच्या... हा निर्णय तुझा होता, पण ह्याच्या नशिबाला आलं ना. हो, पण प्लीज चिडू नका. ऐका ना. अहो, तुला यापुढे काही अडचणी नकोत म्हणून त्यांनी स्वतःला तुझ्यापासून दूर केलं. काही महिन्यांनी त्यांचा फोन आला आणि ते एकाच अटीवर माझ्याशी बोलायला तयार होते की तुला त्यांच्याबद्दल काही कळता कामा नये. आणि संजू, माझ्याकडे त्यांची ती अट मान्य करण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. मी घरातले त्यांचे सगळे फोटो, सगळ्या आठवणी पुसून टाकल्या. तू त्यांना पूर्णपणे विसरावस म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले की तुझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला. ते आता या जगात नाहीयेत. तू लहानपणी जेव्हा मला त्यांच्याबद्दल विचारायचंस ना, तेव्हा खोटं बोलताना मला काय त्रास व्हायचा तो मला माहिती.
पण आम्हाला वाटायचं रे की मोठं झाल्यावर तू समजून घेशील आम्हाला. हॅलो. हॅलो संजय, काय रे, काय झालं? सॉरी. मी तुला त्या दिवशी जे काही बोललो, वागलो, त्यासाठी खरंच सॉरी. हात उचलला यार मी तुझ्यावर. सॉरी भावा. अलार्म लावतो आता. काय? संजीव सरपोतदार त्याच्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तरी सॉरी बोललाय. सूर्य कुठे उगवतो बघायला नको? खरंच सॉरी यार. खूप उशीर लावला मी सॉरी म्हणायला. माफ कर या मित्राला. जिम लावली आहे मी, रोज रनिंगला जातो. आकाशचे केस घेतो आता रोपण करायला. मला बघशील ना, तर स्वतःच्याच कानपाड्यात मारून घेशील. काही गरज नाही, तू आहेस तसाच ठीक आहे. मिस केलं यार तुला खूप. बोल, कधी भेटतोयस? तुझ्याशिवाय बसण्यात मजा नाही रे. ये मग लवकर पुण्यात भावा. आलोच. काळजी घे. आणि ऐक ऐक, तू कुंदा पाठवला होतास त्यासाठी मंडळ आभारी आहे. चाल्या, खाऊन पण एवढा वेळ लावला फोन करायला तू? जिरवत होतो यार. बाय. हॅलो. हाय, हॅपी दिवाळी. आणि सॉरी, मी तुला कॉल करणार होतो पण राहून गेलं. बरं ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. ऐक, आधी मला काय बोलायचं ते ऐकून घे. ओके, बोल. आपल्याला यापुढे भेटता येणार नाही, सो मला कधी फोन करू नको आणि मेसेजही करू नकोस. अगं थांब थांब, मी म्हटलं ना सॉरी. बरं ऐक ना, काल काय झालं तुला माहिती? संजू माझं ऐक, मी सिरियसली बोलते. तू रडतेस शिरी? काय झालंय? काळजी घे. हॅलो शिरी.
हाय काका. आय वॉज एक्सपेक्टिंग दिस. मला प्लीज. सर, मला शिरीषाला भेटायचं. मला वाटतं तू तिला ह्यापुढे भेटू नयेस. अहो पण सर, माझं काय चुकतंय मला कळत नाहीये. ती माझा फोन पण उचलत नाहीये. रिलॅक्स. मीच तिला तसं सांगितलंय. का? हे बघ, प्रॉब्लेम तुझा नाहीये. तू तसा चांगला मुलगा आहेस. प्रॉब्लेम तुझ्या वडिलांचा आहे. ऍक्च्युअली मी जरा फार पुढचं बोलतोय. काही गोष्टी वेळीच थांबवल्या ना तर सगळ्यांनाच त्रास कमी होतो. वेल, मी आता मुद्द्याचंच बोलतो. मी जो काही रिसर्च केला त्याप्रमाणे असं लक्षात येतंय की समजा तुमचं लग्न झालंच तर चान्सेस आहेत की तुमचं मूल तुझ्या वडिलांसारखं होऊ शकतं. म्हणजे जेनेटिकली तसं पॉसिबल आहे. आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात मला असले प्रॉब्लेम्स नको आहेत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. माझे बाबा तुमच्या पूर्वजांइतके उंच नसतील, पण त्यांनी लोकांसाठी जे केलंय ना ते करणं खूप कठीण आहे सर. अँड येस, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण एक सांगू, आता माझी खरंच अशी इच्छा आहे की माझं बाळ माझ्या बाबांसारखं व्हावं. कारण मला त्याला ते प्रेम द्यायचंय जे या जगाने माझ्या बाबांना नाही दिलं. थँक्यू सर. आत्ता मला जाणवलं की माझ्या बाबांनी काय काय फेस केलं असेल, आणि तरी नेहमी हसत असतो तो माणूस. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.
आई पाणी. पाणी ओ आणते हा, हे धर. हे काय? हे घे पाणी पी, मग आम्ही निघतो. कुठे? संजू, विसरलास? आज 1 महिना झाला. आता इथे जे काही आहे ना ते सगळं तुझं आहे संजू. त्यामुळे तुला कुठेही जायची गरज नाहीये. आम्हीच हे घर सोडून चाललोय. पण तुम्ही. तू आमची काहीच काळजी करू नकोस. गेल्या महिन्याभरातल्या तुझ्याबरोबरच्या ज्या सुंदर आठवणी आहेत ना त्या आम्हाला आयुष्यभर पुरतील. हो की नाही? हो. चला निघायचं. एक मिनिट. पण मला आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग का चाललात? आणि माझं ऐकून तर घ्या. थांब 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 थांब. तुला जे काही सांगायचंय ना ते तू संपूर्ण कुटुंबासमोर बोल. म्हणजे? मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला. काय प्रॉब्लेम आहे हो? म्हणजे? म्हणजे मी शिरीष आणि संजू बद्दल बोलतोय. अहो पोरांचं एकमेकांवर प्रेम आहे. अहो त्यांना तुम्ही असं वेगळं करताय, बरोबर नाही. हे बघा, मी या विषयावर संजूशी बोललोय आणि मला आता पुन्हा त्याच विषयावरती बोलायचं नाहीये. हो पण जे घडलंच नाहीये आणि जे घडेलच याची काही खात्री नाही आणि त्याला कोणत्याही केस स्टडीचा आधार नाहीये, ह्या विचाराने तुम्ही दोघांना वेगळं का करताय? तुम्ही ना माझ्या जागेवर येऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही माझ्या जागेवर येऊन बघा, मग तुम्हाला कळेल की मी चुकतोय की नाही. जर आपण फक्त पॉसिबिलिटीवर जगायचं ठरवलं तर खरंच आपण जगू शकू का? पण ह्यांचं मूल तसंच जन्माला आलं तर? तसं म्हणजे? तसं म्हणजे तसं जन्माला आलं तर प्रॉब्लेम काय आहे? हे तुम्ही विचारताय? हो मीच विचारतोय. मी तसा असूनही मला एक सुंदर बायको आहे जी खूप प्रेम करते माझ्यावर. एक धडधाकट मुलगा आहे माझा. आयुष्यात संघर्ष करावा लागला मला, पण मी सगळं काही अचीव केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं एक आनंदी कुटुंब आहे. मी माझ्या कुटुंबाला ते सगळं काही दिलंय जे तुम्ही ह्या पोरीला देण्याचा प्रयत्न केला असेल. मग सांगा सर, आपण एक बाप म्हणून वेगळे कसे? काय काय फरक आहे हो? फरक नाही नाही. फरक आहे. फरक ना दृष्टिकोनाचा आहे.
फरक ना एवढंच आहे की आज आमची संख्या कमी आहे आणि तुमची जास्त आहे. जर 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 आमची संख्या जास्त असते आणि तुमची कमी असती ना, तर हीच परिस्थिती एक पाप म्हणून तुमच्यावर आली असती आणि तुम्ही इथे बसला असता आणि मी तिथे बसलो असतो. संजूला कधी हरताना नाही बघितलं हो मी. आज तो हरतोय. माझ्या आशा असण्याची शिक्षा तो भोगतोय. काय चूक आहे पोराची. मला मला कोणासमोर असे हात पसरावे नाही लागले कधी. पण तेव्हा का निघून गेलात बाबा? तुम्हाला वाटेल तेव्हा जायचं, तुम्हाला वाटेल तेव्हा यायचं. सगळं तुम्हीच ठरवणार. मी काही ठरवायचं की नाही? चुकलं रे माझं. माफ कर मला. याचाच राग आहे मला, याचाच राग आहे. की माझ्या बरोबर आज देतो. करशील?
इतका वाढशील असं वाटलं नव्हतं मला. थँक्यू बाबा. थँक्यू. थँक्यू मला नाही. ये. थँक्यू आई. ऐका ना, तुम्ही तिघेही ना एक्स्ट्रीमली क्यूट दिसताय. ओके, से चीज, नो मोर क्राईंग. ओके. तू येशील, सेल्फी घे. ओके. हस ना.